मग मी सांगितलं, की "स्वामी, मी तुमचं पुस्तक वाचलं आणि माझी इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करायची." त्यांनी मला असं सांगितलं, की "नर्मदा परिक्रमा ही ठरवून नाही करत, तर ती प्रारब्धात असते." आता ओह! हा शब्द थोडासा मला हे झाला, की प्रारब्धात असते म्हणजे काय? हं, येताना रिक्षेत असा विचार केला, की आजकाल ट्रॅव्हल्सनी खूप परिक्रमा लोकं करतात. हां, हां. आपला मुलगा लहान आहे, घरात माझे सासरे होते. हे सगळं सोडून काही मला जाणं शक्य नव्हतं. तर हां. आपण बसनी परिक्रमा करू. मग काय ओके. प्रारब्धात आहे का नाही? आता पैसे जेव्हा असतात तेव्हा प्रारब्ध आपल्या हातात असतं. ₹5,000 भरलेले आहेत. त्यामुळे हां. आपल्या प्रारब्धात ही परिक्रमा आहे. आर्थिक ओह! संकट आपल्याकडे नाही आहे. हां, घरातलं वातावरणही कुणी नको जाऊ म्हणणारं नव्हतं. हां. त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स दुणावला. ओके. शेवटचा दिवस होता. त्यांना सोडलं, नमस्कार वगैरे केला. आता त्यांना मी काही सांगितलं नाही, की मी स्वामी परिक्रमेला जाणार हां, आहे. हां, हां. म्हटलं आता हे पुन्हा म्हणतील, की प्रारब्ध आहे. हां, असं करून नोव्हेंबर महिना साधारण उजडला आणि माझ्या हां. परिक्रमेचे दिवस जवळ आले. या दरम्यानच माझ्या म्हणजे एक 15 दिवस परिक्रमेला राहिले असतील हं. आणि माझ्या सासऱ्यांना डेंग्यू झाला आणि खूप ओह! सिव्हिअर डेंग्यू झाला आणि त्यांना आयसीयूत ॲडमिट करावं लागलं. आणि ज्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, की ह्यांची खूप काळजी घेतली पाहिजे. हां. त्या दिवशी मला त्यांचं वाक्य आठवलं, की परिक्रमा ही प्रारब्धात असावी लागते. म्हणजे हं, आज हं, हं. माझ्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती हां. आणि सगळं नियोजित होतं, तरी पण माझ्या कुठेतरी प्रारब्धात ही परिक्रमा नव्हती आणि मला त्याचं खूप वाईट वाटलं.